राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आवाज उठवल्याबद्दल आमदार वैभव नाईक यांचे एसटी कामगार सेनेच्या सदस्यांनी आभार मानले। एसटी कामगार सेनेचे वैभव मालणकर, आबा धुरी, एल.एम. सरोदे, शिवाजी कतुरे आदी एसटी कामगार सेनेचे सदस्य यावेळी उपस्थित होते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कणकवली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी महत्त्वपूर्ण बैठक घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना केल्या। शहरात पात्र महिलांचे अर्ज स्वीकारण्यासाठी 5 केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे। शहरातील जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले। राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे मुखपत्र असलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन जर्नलच्या संपादकपदी वामन तर्फे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे। वामन तर्फे यांच्या निवडीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्याध्यापकांनी त्यांचे अभिनंदन केले। राष्ट्रीय मिल मजूर संघाचे जनसंपर्क प्रमुख आणि कथालेखक काशीनाथ माटल यांचा कामगार नेते आमदार भाई जगताप यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन यथोचित गौरव करण्यात आला। काशीनाथ माटल यांनी एसटी कामगारांच्या व्यथांवर खेळ मांडियाला नवा ही कथा लिहिली असून या कथेला काही पुरस्कारही मिळालेत। एसटी कामगार कर्मचारी काँग्रेसच्या शैक्षणिक शिबिरात आमदार भाई जगताप यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। या सत्काराबद्दल काशीनाथ माटल यांनी कृतज्ञता व्यक्त केली। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।